ह्या डिश आता पार्सल करायला चालू आहेत, 2 वेगळ्या वेगळ्या. किती रोटे आहेत पार्सल? 4 आणि 6 आहेत, ते 4 बांधू. तर आपण काय करणार आहोत, एक थाळीवरती चिकन असो, मटन असो, शाकाहारी असो, एक थाळीवरती एक थाळी फ्री देणार आहोत, एकदम फ्री. भली मग चिकन थाळी 200 रुपये एक असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता आहे हॉटेलमध्ये आपल्या जेवणाला सुरुवात केली आहे. शाकाहारी जेवण आपण आता बनवतोय आणि मांसाहारीचं चिकन ऑर्डर दिली आहे. चिकन येईल, त्याच्यानंतर आपण मांसाहारी जेवण करणार आहोत. आज आपल्याबरोबर शिवंश पण आहे, कारण आज घरातले गेले आहेत बाहेर शेताला लागवड टाकायचे आहे. दुपारी गेले तर ऊन आहे दिवसभर, त्याच्यामुळे संध्याकाळी 3-4 वाजता जातात. ते तास 1.5 तासाचं काम आहे. घरी कोण नव्हतं त्याच्यामुळे तो इथे आलाय. तो आहे इथे. शिवू, तू काय आलास बाळा इकडे? आई बाबा शेताला गेलेत म्हणून. मग तू शाळा का नाही गेलास? शाळा जाऊन आलो. सकाळची शाळा. हाय कर सर्वांना. हाय, नाव सांग तुझं पूर्ण. माझे नाव शिवंश पाटील, नाना मैगे, खुर्द तालुका. ऍड्रेस सांग बरोबर सगळा. अंगणवाडी क्रमांक अंगणवाडी क्रमांक 233. आमच्या टीचर बोलू टीचर, पाटील टीचर. गौरव टीचर आणि कोण? पाटील टीचर. क्लिनिंग वगैरे झालेली आहे. सेटअप लावायचं आहे, अजून सेटअप लावीन थोड्या वेळानंतर. बाकी किचनमधलं आवरलं आहे. शाकाहारी जेवण झालं आहे आपलं. मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे. हे आपण आता काजू आणि तीळ ह्याच्यामध्ये जी शाकाहारी रश्श्याचा जो मसाला आहे तो करायला लागलो आहे. हे आपल्याला पहिली ऑर्डर आले आज, काजू पनीर मसाला. ही आपली जी पार्सल आहे त्याची आता ग्रेव्ही बनवायला चालू आहे भाजी. हे आपण आता फ्राय कांदा, बटर आणि खवा टाकला आहे. त्याच्यानंतर गरम मसाला टाकला आहे. चटणी, बुक्का चटणी, आणखीन आपली कांदा लसूण चटणी, कस्तुरी मेथी टाकले. त्याच्यानंतर थोडी साखर, कारण पंजाबी डिश म्हटल्यानंतर थोडी स्वीट येते. आणि त्याच्यानंतर आपण बनवलेली ग्रेव्ही. आता ग्रेव्ही कशी बनवायची हा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर याची लिंक देतो मी. आय बटनावर क्लिक करा आणि ती व्हिडिओ पण बघून घ्या, ग्रेव्ही कशी बनवायची ते. तर हे झाले. आता आपण हे बटर, खवा वगैरे जे टाकलं आहे मिश्रण, ते एकजीव होण्यासाठी थोडा वेळ याला गरम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मीठ किंवा स्वीटनेस अजून ॲड करायचं झालं तर ते पदार्थ नंतर टाकू शकता, साखर किंवा मीठ. तुम्हाला काजू आणि पनीर जर ह्या ग्रेव्हीमध्ये शिजवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट टाकून ते पण याच्याबरोबर शिजवून घेऊ शकता, पण त्याची सहसा गरज पडत नाही. याच्यामध्ये अजून थोडंसं दूध किंवा तुमच्याकडे जर क्रीम असेल तर मिल्क क्रीम पण टाकू शकता, अजून थोडीशी टेस्ट वाढेल. ते थोडा वेळ शिजवल्यानंतर आपली तयार होते. आणखीन मग आपण ते पार्सल पहिला बांधूया. आजची पहिली ऑर्डर. त्यांच्या रोट्या पण आहेत 6 एका जागी आणि एका जागी 4, अशा 10 रोट्या पार्सलच्या आहेत. थोडंसं मीठ जास्त अजून टाकलं, कारण मीठ थोडं कमी वाटत होतं. ही आपली भाजी तयार झाली. आणि ही आपली जी तयार झालेली भाजी आपण पार्सल करतोय कंटेनरमध्ये. काजू पनीर मसाला 2 हाफ. त्याच्यानंतर रोट्या बांधायला चालू करू. किती रोटे आहेत पार्सल? 4 आणि 6 आहेत, ते 4 बांधू. टाका की ह्याच्यात 2, म्हणजे 6 बांधतो आणि मग ते 4 बांधा. त्यानंतर आपल्याला 2 चिकन मसाल्याची ऑर्डर आले. एका ताटाला कडक रोटी आणि एका ताटाला सॉफ्ट रोटी पाहिजे. यांची ताटं तयार झाली तर आता पिकअप करूया. नेक्स्ट ऑर्डर आपल्याला परत 1 चिकन मसाल्याची आहे.
त्यांची ऑर्डर पण पूर्ण झाले. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं 2 चिकन, 1 चिकन फ्राय आणि 1 चिकन मसाला आहे. मित्रांनो, रात्रीचे 11:05 झालेत. आपल्याकडं ग्राहकाचं ठीकठाक झाले, कमी म्हणणार नाही. बाकी आज एक ग्राहक आपल्याला भेटले होते. ते ज्यावेळी आले त्यावेळी वाजले होते 7:45 समथिंग काहीतरी वाजले होते. 7:45 किंवा 8, 8:15 काहीतरी वाजले होते. मी एक्झॅक्ट टाईम माहिती नाही मला. त्यावेळी ग्राहक आपल्याकडे 2 टेबल फक्त चालू होते आणि ते एक सिंगल त्यांचा एक टेबल चालू होता. तर त्यांनी मला एक सजेशन दिलं. म्हणजे त्यांनी मला एका स्कीमबद्दल सांगितलं होतं की ग्राहक आपली जेवणाची क्वालिटी तुमची एवढी चांगली आहे तर ग्राहक का नाही आहेत, म्हणजे एवढं खूपच कमी वाटत आहेत ग्राहकाचं, ते बोलत होते. त्यांना बोलू की 2-3 दिवस माझ्याकडं म्हणजे एक 8-10 दिवस तरी कंटिन्यू ग्राहक होते, फुल होतं हॉटेल. आणि आता सडनली 2 दिवस झालं थोडंसं कमी आलं आहे. का आलं आहे मला माहिती नाही, त्याचं कारण मला माहिती नाही, पण थोडंसं कमी आलं आहे. पण जेवढं ग्राहक होतं तेवढं आपल्याला ठीकठाक आहे. तर त्याने मला एक सुचवलं. त्याने कुठलं तरी हॉटेलचं एका नाव घेतलं आणि त्याने सांगितलं की त्या हॉटेलमध्ये त्याने ज्यावेळी सुरुवात केली ते हॉटेल चालवायला, म्हणजे ओपनिंग दिवसापासूनच त्याने एक ऑफर ठेवली होती. तर आपण काय करणार आहोत, एक थाळीवरती चिकन असो, मटन असो, शाकाहारी असो, एक थाळीवरती एक थाळी फ्री देणार आहोत, एकदम फ्री. भली मग चिकन थाळी 200 रुपये एक असेल किंवा मटन थाळी 250 रुपये एक असेल, आणि ती आपण एक थाळीवरती एक फ्री दिली तर चिकन थाळी तुम्हाला एक थाळी 100 रुपयाला पडली आणि मटन थाळी तुम्हाला कितीला पडली, 125 रुपये समथिंग. ती एक 250 रुपये जरी मटन थाळी त्याने ठेवली तरी सुद्धा तो रेट पडतो 126 रुपये. तर त्यांनी ही अशी स्कीम चालू केली होती की ते म्हटले आम्ही असं केलं होतं की एका थाळीला एक थाळी फ्री दिली होती, प्रत्येक जेवढे व्हेज असो नॉनव्हेज असो आणि त्याच्यामध्ये कितीही प्रकार असू दे त्या थाळीबरोबर एक थाळी कॉम्प्लिमेंटरी देत होतो आम्ही. एक 15 दिवस त्यांनी दिली थाळी आणि त्याच्यानंतर त्यांचा बिझनेस छानपैकी बसला आणि ग्राहक आता भरपूर आहेत त्या हॉटेलला. आणि बाकी त्यांना एक 15 दिवस लॉसमध्ये गेले ते, पण 15 दिवसानंतर त्यांना बऱ्यापैकी ग्राहक झाले असं त्यांचं मत आहे. पण माझा वैयक्तिक अनुभव असं सांगतो की ज्यावेळी ग्राहकांना तुम्ही एखादी ऑफर देता त्यावेळी इथलं जे लोकलचं ग्राहक आहे ते सांगतो मी तुम्हाला की इथलं जे ग्राहक आहे ना ते त्या ऑफरच्या अधीन होतं. मग ती ऑफर जर नाही मिळाली ना ते राग येतं, ग्राहकाला राग येतो. आणखी ही ऑफर तू बंद का केलीस म्हणून त्यांना एक वेगळाच इगो हट होतो आणि ते हॉटेलला यायचं बंद करतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण मी पण ज्यावेळी माझं रेनी सीझन चालू होता, ज्यावेळी माझं मुद्दाचं हॉटेल चालू होतं आणि ग्राहक कमी झालं होतं त्यावेळेला मी 99 रुपयाला चिकन थाळी स्टार्ट केली होती. आणि ज्यावेळी आम्ही रेनी सीझन संपला म्हणजे 1-1.5 महिना मी ती ऑफर रन केली. चांगला प्रतिसाद मिळाला मला तिकडे. रोजचे 250-300 ताटं जायची, 200 ताटं एवढी जायची. आणि ती ज्यावेळी आपण बंद केली, कारण ती थाळी 99 रुपयाला आपली चिकन थाळी परवडत नाही. कारण माझ्याकडे त्यावेळी 10 ते 11 स्टाफ होता, त्यांची सॅलरी जवळपास 1.25 लाख रुपये सॅलरी माझी महिन्याला काढायची होती. 11,000 रुपये रेंट, 4,000 ते 5,000 रुपये लाईट बिल आणि जे पाणीपट्टी तिथली आम्ही भरत होतो वर्षाला ती एक 900 रुपये 1,000 रुपये काहीतरी होती. ही सगळी बाकी फॅन हे म्हणजे लाईट बिलामध्ये ते आलंच. तरी सर्व कॉस्टिंग करता ती 99 रुपयाला थाळी भरली, 300 ताटं जाऊ देत किंवा 500 ताटं जाऊ देत, ती आम्हाला परवडत नव्हती. सॅलरी वगैरे निघाली तरी आमच्या हातामध्ये काहीच राहायचं नाही. मार्केट वगैरे पण असायचं कारण रोजचं जेवण असायचं आणि मार्केट त्या हिशोबानं लागणारच. आणि क्वालिटीमध्ये मी कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. भले ती थाळी मी 99 रुपयाला विकेन किंवा 50 रुपयाला विकेन. तर माझा त्यावेळेचा अनुभव असा की ज्यावेळी थाळी आम्ही बंद केली त्यावेळी सडनली ग्राहक एकदमच कमी आले. आणि जे येत होते, अरे असं का केलं तुम्ही, 99ची थाळी होती तुम्ही बंद का केली, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो, खास इथून आलो होतो, तिथून आलो होतो. नाही दादा आम्हाला आत्ता आम्हाला माहिती नव्हतं तुमची 99ची थाळी बंद झाली, पण आत्ता तरी आम्हाला द्या आजच्या दिवस, पुढच्या वेळेला तुम्हाला मी तुमच्या जे थाळीचा रेट आहे ते देतो. ह्या पद्धतीचा आग्रह कस्टमर करत होतं, ग्राहक करत होतं. मग आम्ही पण जास्त लांबड लावायचे नाही म्हणून त्यांना आम्ही त्या दिवशी ती थाळी देणार 99 रुपयाला, भले आमची 180 रुपये थाळी असेल. आणि त्यानंतर ते ग्राहक जे जेवलं ते शेवटचं आपल्याकडे ते परत येत नव्हते. एक प्रकारचा इगो हट होतो. आणखी मग अशा ऑफर सडनली बंद केल्या की थोडाफार बिझनेसवरती परिणाम होतो असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगा की अशी जर एखादी ऑफर आपण चालू केली की समजा आपण 200 रुपये चिकन थाळी केली आणि एकावर एक थाळी म्हणजे 100 रुपयाला चिकन थाळी जर विकायची म्हटली तर ते आपल्याला परवडेल का.
आता तुम्हाला सांगतो 230 रुपये आपलं 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो चिकन थाळीमध्ये 1 किलोमध्ये जवळपास आपल्याला 8 थाळ्या निघतात, 8 थाळ्या धरा. मग तसा हिशोब केला तर तुम्हाला एक रॉ मटेरियल म्हणतो मी, कच्चं चिकन एका थाळीला लागणारं जवळपास 28 रुपये 75 पैशाचं कच्चं चिकन आहे. मग ते शिजवणं आलं, त्याचं ते जे चिकन बनवणं आलं, ते रस्सा वगैरे, रोटी वगैरे, हे सर्व कॉस्टिंग मॅच होते का तुम्हीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.